तर बहुप्रतीक्षित शिवडी न्हावा सागरी सेतूचं 12 जानेवारीला लोकार्पण होण्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेळ घेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे। 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। तर शिवडी न्हावा सागरी सेतूचं 99% काम आतापर्यंत पूर्ण झालंय। सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजे MTHL अटल सेतूचं काम 99% पूर्ण झालेलं आहे। मी सध्या अटल सेतूच्या अगदी मुखावर उभा आहे। या ठिकाणची सगळी दृश्य आपण पाहू शकता की पूल पूर्णपणे तयार झालेला आहे आणि आता या पुलाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळवण्याचा जो प्रयत्न आहे तो राज्य सरकारकडून केला जातोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी 12 जानेवारीला नाशिकला येणार आहेत आणि हीच वेळ साधून MTHLचेही उद्घाटन करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंतप्रधानांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 22 किलोमीटरच्या या महामार्गावर 500 रुपयांपर्यंत टोल लागण्याची शक्यता आहे। हा टोल कमी करावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि याचाही मुख्यमंत्री विचार करतील असं बोललं जातंय। 5 महिने उशीर झालेला आहे। सप्टेंबरच्या अखेरीस या सेतूचं काम पूर्ण होणे अपेक्षित होतं। नंतर डिसेंबरची डेडलाईन देण्यात आली। 25 डिसेंबरला अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त या पुलाचं उद्घाटन होणार होतं। हा पूल मुंबईकरांच्या सेवेत येणार होता, मात्र ते होऊ शकलं नाही आणि आता 99% काम पूर्ण होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेळेची प्रतीक्षा या पुलाला आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा नाशिकला येतील त्याच वेळी या पुलाच्या उद्घाटनासाठी ते मुंबईतही दाखल होणार आहेत का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी। तर बहुप्रतीक्षित अशा शिवडी न्हावा सागरी सेतूचं 12 जानेवारीला लोकार्पण होण्याची शक्यता आहे।